Hello friends, how are you? Fine, good. Today we are going to learn subset. म्हणजेच तर आपण मराठीमध्ये उपसंच असे म्हणतो. कालच्या तासिकेमध्ये आपण गणिताचा एक भाग घेतला तो मी सेट संदर्भात. तो कोणता? वेन डायग्राम. आज आपण सबसेट कशाला म्हणतात म्हणजेच उपसंच कशाला म्हणतात याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. तुम्ही तयार आहात? ओके. लक्ष द्या की आपल्याला सबसेट सेटची संकल्पना आपण अभ्यासली, सेट लिहिण्याच्या पद्धती अभ्यासल्या, विविध सेटचे प्रकार अभ्यासले, परंतु आता सबसेट कसा असतो ते आपल्याला अभ्यासायचं. जर दोन सेट दिलेले असतील, किती? दोन सेट दिलेले असतील या प्रकारे ए आणि बी, बरोबर आहे. आणि सेट बी हा जर सेट ए चा घटक असेल, सेट बी हा सेट ए चा घटक असेल तर हा जो सेट आहे बी हा जो सेट आहे त्याला आपण सबसेट असे म्हणतो. दोन सेट दिलेले असतील, किती? दोन सेट. आणि दोन सेट जसं ज्या या प्रकारे ए आणि बी सेट असे हे दोन सेट दिलेले असतील आणि सेट बी हा ए चा भाग असेल तर बी हा सबसेट असतो. बघा यामध्ये जे ए सेट मध्ये किती एकूण जे अंक आहेत 1 2 3 4 5 6 7 8 हे अंक ए सेट मध्ये आहेत. तेच अंक जर बी सेट मध्ये असतील 2 4 6 8 बघा म्हणजे इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 6 आहे, इथं 8 आहे. म्हणजे सेट बी हा सेट ए चा घटक असेल तर सेट बी हा सबसेट होतो. बरोबर आहे. दोन सेट आहेत, मान्य आहे. दोन्ही सेट पैकी एका सेट मध्ये जो मोठा सेट आहे त्यामध्ये बी चे घटक आहेत, म्हणजे बी हा काय झाला? सबसेट आणि ए हा काय झाला? सेट. मग ह्यालाच आपल्याला इंग्रजीमध्ये डिफाइन करायचं आहे. याचीच आपल्याला डेफिनेशन इंग्रजीमध्ये लिहायची आहे. आपण सीव्हीला आहोत, परीक्षेमध्ये आपल्याला इंग्रजीमध्ये लिहिणं आहे. मग हे जे मी समजून सांगितलं की दोन सेट आहेत, दोन सेट मध्ये पहिला जो मोठा सेट आहे, मोठ्या सेट मधील घटक जर बी सेट मध्ये असतील तर ज्या बी सेट मध्ये घटक आहेत त्या बी सेटला आपण सबसेट असतो. मग सर त्यालाच पण आपल्याला इंग्रजीमध्ये डिफाइन करायचं आहे तर कसं करता येईल? If A and B are two given set, if A and B are two given set, A आणि B हे दोन दिलेले संच असतील, and every element of set B is also an element of set A. म्हणजे B मध्ये जे घटक आहेत ते पण घटक जर A मध्ये असतील, बघा B मध्ये जे घटक आहेत 2 4 6 8 ते घटक कशामध्ये आहेत? ए मध्ये पण आहेत 2 4 6 8. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट B also an element of set A आहे ना? म्हणून then त्यावेळेस B is a subset of A. B हा A चा सबसेट असतो. कोणाचा? A चा. कोण? B हा काय असतो? सबसेट A. then B is a subset of A. मी जे सांगितलं ते फक्त इंग्रजीमध्ये लिहायचंय. लक्षात आलं? आता सर हे लक्षात आलं की सेट आणि सबसेट काय म्हणतात ते कळलं आपल्याला, परंतु ते आपल्याला सिम्बॉल मध्ये किंवा सिम्बॉलिकली कसं लिहायचं तर जे B is a subset of A, B is a subset of A अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो. म्हणजे B हा A या संचाचा उपसंच आहे. B हा याचा अर्थ असा होतो की B हा A या संचाचा उपसंच आहे. तर आता सिम्बॉल कसं आहे? सिम्बॉल ऑफ सबसेट. सबसेटचं सिम्बॉल कसं आहे तर हे जे आहे हे सबसेटचं सिम्बॉल आहे. कोणतं? हे.
आपल्याला मॅच द फॉलोइंग जोड्या जुळवामध्ये एका साइडला सबसेट येऊ शकतं आणि एका साइडला सिम्बॉल येऊ शकतं. त्यावेळेस आपल्याला त्याची मॅचिंग करता आली पाहिजे, जोडी जुळवता आली पाहिजे. लक्षात आलंय? जर परीक्षेमध्ये डेफिनेशन लिहायची गरज पडली तर इफ A and B are two real sets and every element of set B is also an element of set A, then B is a subset of A. Understood? Good. आता हे उदाहरण आहे. हे उदाहरण मला आता शिकवता सांगितलं, परंतु हे उदाहरण आपल्याला जर वेन डायग्राम मध्ये दाखवायचं सांगितलं किंवा वेन डायग्रामचा वापर करून आपण हे एक्झाम्पल रिप्रेझेंट केलं सबसेटचं, तर आपण करू शकतो. बघा, हा सेट आहे A, हा आहे B, बरोबर आहे. A मध्ये 1 ते 8 पर्यंत अंक आहेत आणि B मध्ये 2 4 6 8 आहेत. म्हणजे डेफिनेशन प्रमाणे every element of set B is also an element of set A. म्हणजे सेट मध्ये B मध्ये जे घटक आहेत ते सेट A मध्ये आहेत, म्हणून सेट B हा काय झाला उपसंच आणि सेट A हा काय झाला संच. म्हणून त्याला सिम्बॉलिकली असं लिहितो आपण. पण जर आपल्याला सबसेट वेन डायग्राम मध्ये दाखवायचं सांगितलं परीक्षेमध्ये तर आपल्याला दाखवता आला पाहिजे. तर बघा, यामध्ये दाखवलेलं आहे की वेन डायग्राम आहे. कोणती डायग्राम आहे? वेन डायग्राम. लक्षात घ्या. आता हा जो मोठा आपण मोठी जी बंदिस्त आकृती काढलेली आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो क्लोज फिगर, ती काढलेली आहे. तो आहे मोठा संच म्हणजे संच A आणि या ठिकाणी हा B छोटा सर्कल जे काढलेलं आहे ते B आहे ते सबसेट. बघा, आता A मध्ये जे घटक आहेत ते आपण A मध्ये लिहिलेले आहेत 1 5 3 7, परंतु जे घटक दोन्हीकडे पण आहेत म्हणजे A मध्ये आहेत आणि B मध्ये आहेत, मग ज्या अर्थी आपण या A मध्ये हे 1 ते 8 पर्यंत अंक लिहिले त्यावेळेस आपल्याला B मध्ये फक्त B चे घटक लिहायचे 2 4 6 8. म्हणजे याचा अर्थ होतो A मध्ये हा फक्त पूर्णांक येतातच 1 2 3 4 5 6 7 8, परंतु B मध्ये जे घटक येतात ते फक्त 2 4 6 8. तेव्हा एवढं समजून घ्यायचं की A ह्या संचाचे हे 1 ते 8 पर्यंतचे अंक आहेत आणि B ह्या संचाचे 2 ते 2 4 6 हे अंक आहेत. म्हणजे A ह्या संचामध्ये जे घटक आहेत तेच घटक B ह्या संचामध्ये काही आहेत, म्हणूनच B हा सबसंच आहे, सबसेट आहे. मग अशा प्रकारे वेन डायग्राम आपल्याला परीक्षेमध्ये दाखवता येतं. सिम्बॉल मध्ये खास सिम्बॉल वापरून आपण अशा प्रकारे सबसेट दाखवू शकतो. याचा अर्थ होतो B इज सबसेट ऑफ A. B हा A चा उपसंच आहे. लक्षात आलंय? काही अडचण असेल तर विचारा. पुढील भाग नंतर धन्यवाद.